नमस्कार. मनोज जरांगे यांच्या 24 तारखेच्या आंदोलनावरून हायकोर्टामध्ये सध्या खडाजंगी सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका सादर केलेली आहे की हे आंदोलन जे आहे ते थांबलं पाहिजे आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जरांगेचे वकील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यामध्ये टोकाचा युक्तिवाद सध्या हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि यामध्ये कोर्ट नेमकं काय म्हणालेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शनिवारपासून म्हणजे 24 फेब्रुवारी 2024 पासून आंदोलनाची हाक दिलेली आहे. रास्ता रोको करण्यासाठी सांगितलेलं आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनाविरोधात डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आज मनोज जरांगे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील विजय थोरात यांनी युक्तिवाद केला आणि जोरदार युक्तिवाद झाला दोन्हीही बाजूने. मनोज जरांगेंनी आता राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि अशा प्रकारे जर आंदोलनातून प्रशासन आणि जनतेला वेठीस धरणं योग्य नाहीये असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलेलं आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार मनोज जरांगेंनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत असं देखील सरकारी वकील यांनी म्हटलेलं आहे. आता याचिकाकर्ते जे आहेत ते सदावर्ते आहे आणि सदावर्तेंच्या बाजूनच सरकारी वकील देखील आपली भूमिका जी आहे ती मांडत आहेत सरकारची. राज्य सरकारनं याचिकाकर्त्यासाठी युक्तिवाद करू नये म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूनं राज्य सरकारनं युक्तिवाद करू नये असं जे आहे ते ज्येष्ठ वकील विजय थोरात म्हटले, जे की जरांगेचे वकील आहे. आम्हाला प्रशासनानं कुठलीही नोटीस पाठवलेली नाही. मनोज जरांगे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील विजय थोरात यांनी युक्तिवाद केला. जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत. अद्याप कुठेही हिंसाचार झालेला नाही, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होणार नाही. प्रशासनाला जर भीती असेल तर त्यांनी रीतसर तशी नोटीस आम्हाला पाठवावी. जे याचिकाकर्ते आहेत गुणरत्न सदावर्ते यांच्या आडून सरकारनं आपली पोळी भाजू नये अशा आशयाचं जे वक्तव्य होतं ते ज्येष्ठ वकील विजय थोरात यांनी युक्तिवाद करताना मांडलेलं आहे. ज्येष्ठ वकील विजय थोरात जे की जरांगेचे वकील आहेत ते पुढे असंही म्हणालेले आहेत की जरांगेंनी आंदोलनाची हाक दिलेली नाही तर मराठा आंदोलन समितीनं ती हाक दिलेली आहे आणि आतापर्यंत जे आंदोलन आहे शांततेतच झालेलं आहे, यापुढेही शांततेतच पार पडेल. जरांगेंचा जो हा दावा आहे तो चुकीचा आहे. कोर्टातील हमीनंतर जरांगेंनी चिथावणी सुरूच ठेवलेली आहे. 24 फेब्रुवारी पासून राज्यभरात चक्काजाम आणि तीव्र आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे असं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे. मनोज जरांगेंनी मीडियात पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा सारा प्लॅन स्वतः जाहीर केलाय अशी माहिती याचिकाकर्ते सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना दिली आहे. त्यामुळे आंदोलनाची जी जबाबदारी आहे ती मनोज जरांगे पाटील यांचीच आहे असं जे आहे ते सदावर्ते यांचं म्हणणं होतं. जर काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी जरांगेंना जबाबदार धरण्यात यावं आणि जर तशी परिस्थिती उद्भवली तर सरकार कारवाई करेल असे सरकारी वकील म्हणाले. आता यावर कोर्ट काय म्हणालंय तर विरोध करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे असं जरांगेंना कोर्टाने सांगितलंय. मात्र त्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही हे देखील तुम्हालाच याची जबाबदारी घ्यावी लागेल. जर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली किंवा काही अनुचित प्रकार जर घडला तर याची जबाबदारी सुद्धा तुमचीच असेल असं काय कोर्टानं जे आहे ते मनोज जरांगे यांच्या वकिलांना सांगितलंय. थोडक्यात मनोज जरांगे यांनाच सांगितलंय. त्यावर हमी देण्यात आलेली आहे वकिलांकडून अर्थात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून की तसा काहीही अनुचित प्रकार होणार नाही, आंदोलन शांततेतच पार पडत राहील. तर अशा प्रकारे आज कोर्टामध्ये युक्तिवाद झालाय आणि या युक्तिवादावर आता तुमचं मत काय आहे? कोर्टात हे जे काही सुरू आहे ते योग्य आहे का, अयोग्य आहे का? सरकार जे काही डाव टाकत आहे किंवा गुणरत्न सदावर्ते यांच्या आडून जी काही सध्या चर्चा सुरू आहे आंदोलन थांबवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विनंती देखील करण्यात आली होती, ती मान्य करण्यात आली नाही आणि त्यानंतर आता आंदोलन कशा प्रकारे थांबेल यासाठीच हे सगळं चालू आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय की वेगळ्या मार्गाने ही आंदोलन थांबू शकतं का? सरकारनं थोडं मवाळ झालं पाहिजे का? मराठा समाजासोबत आणि मनोज जरांगे यांच्या सोबत सरकारनं चर्चा करून हा विषय सॉर्ट आउट केला पाहिजे का? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. प्रत्येक अपडेट तुम्हाला मराठी मंडळीवर भेटत राहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.